नमस्कार मंडळी, आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते बटाटा आणि वटाण्याची रस्सा भाजी ती कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत। तर मंडळी ही रेसिपी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत। अगदी त्याच पद्धतीने टेस्ट यावी हॉटेलमधले सारखी, त्यासाठी मी काही सिक्रेट वाटण सांगणार आहे। तर यासाठी ही व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि झटपट अशी कोणी पाहुणे आले तर तुम्ही बनवू शकता बटाटा आणि वटाण्याची ही रस्सा भाजी। तर सुरुवात करूया आपण। अगदी हॉटेलची टेस्ट येईल अशी ही वटाणा आणि बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची त्यासाठी। तर ही पोळी सोबत तुम्ही खायला करू शकता किंवा ह्यामध्ये पुरी सोबत देखील तुम्ही खायला ही भाजी सर्व करू शकता। तर पुरी किंवा पोळी सोबत खाण्यासाठी ही भाजी कशी बनवायची त्यासाठी मी 3 बटाटे घेतले आणि फ्रोझन वटाणे घेतले, 1 बाउल फ्रोझन वटाणे घेतलेले आहे। आता ही 3 बटाटे मी स्वच्छ पाण्याने अगदी व्यवस्थित धुवून घेतले, म्हणजे त्याचा जो काही मातीचा भाग असतो तो स्वच्छ धुवून काढून घेतलाय। आता हे बटाटे मी सोलून घेणार आहे, तर त्याचे साल व्यवस्थित असे बटाट्याचं पिलर जे आहे त्याने काढून घेणार आहे। संपूर्ण साल हे या पद्धतीने पिलरने काढून घेणार आहे या पद्धतीने। तर व्यवस्थित हे बटाट्याचे साल मी काढून घेतले आहे। साल काढून घेतल्यानंतर बटाट्याचे मी काप करून घेणार आहे। तर काप आता अगदी बारीक मी केले नाही, तर मधून एक काप केलाय, कारण बटाट्याची साईज छोटी आहे आणि मला या साईजचे बटाटेच हवे होते, तर मी छोट्या साईजचे बटाटे घेतले आहे आणि मधून असे कट करून घेतले आहे। आता इथे मी एक वाटण तयार करून घेणार, त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे। कांदा बारीक कट करून घेणार आहे। कांद्याचे उभे असे छानसे काप करून घेणार आहे। एक कांदा कट करून झाल्यानंतर यामध्ये बाकीचे आपण भाज्या कापून घेणार आहोत। म्हणजे एक कांदा घेतलेला आहे, त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा मी आता छान असा बारीक कट करून घेणार आहे। टोमॅटो छान असा कट करून घ्यायचा आहे। तर एक टोमॅटो एक कांदा या पद्धतीने मी 3 ते 4 माणसांसाठी जी भाजी बनवणार आहे त्याचं प्रमाण आहे। आता इथे 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, यानंतर आल्याचे तुकडे घेतले, 2 आल्याचे तुकडे घेतले छोटे छोटे, आणि आता हे संपूर्ण आपण वाटण्यासाठी घेणार आहोत। सुरुवातीला कढई गरम केली आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये लगेचच आता मी कांदा जो उभा कट करून घेतला होता, एक कांदा घेतला होता मी साधारणतः, तो घालून घेतलेला आहे। कांदा छान घालून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने कांदा घालून झाला की लगेचच आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। या पद्धतीने टोमॅटो घातल्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे। त्यानंतर आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहे। आल्याचे तुकडे घातल्यानंतर यामध्ये दालचिनी घालून घेतलेली आहे मी। यानंतर एक तडका मिरची घातलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्या 4 ते 5 घालून घेतलेल्या आहे। आल्याचे तुकडे घातले, लवंग घालून घेतलेला आहे, धणे घालून घेतलेले आहे, आणि आता कांदा मऊ होईपर्यंत मी व्यवस्थित टोमॅटो आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे। तमालपत्र एक घातलेला आहे। आता शेंगदाणे भाजून घेतले होते, त्याचं साल काढून घेतलं होतं, ते सुद्धा मी 1 बाउल घालून घेतलेला आहे। आणि संपूर्ण कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपण खरपूस असं हे भाजून घेणार आहोत। या पद्धतीने व्यवस्थित असं हे खरपूस भाजून घ्यायचं आहे। याचमध्ये आता मी पांढरे तीळ घालून घेतले आहे 1 चमचा, आणि आता सुकं खोबरं किसून घेतलं होतं 1 बाउल, ते देखील मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आणि आता संपूर्ण कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर आणि हे वाटण थंड झाल्यानंतर मिक्सर जार संपूर्ण घालून घ्यायचं आहे। मिक्सर जार मध्ये घातल्यानंतर लगेचच थोडंसं पाणी घालून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे आपण वाटण ह्या भाजीसाठी वापरणार आहोत। हे वाटण तुम्ही बनवून जर ठेवलं फ्रीज मध्ये तर ते साधारणतः 15 दिवस सहज टिकतं। तर तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये हे वाटण असं बनवून स्टोअर करून ठेवू शकता। कुठल्याही भाजीला तुम्हाला सहज झटपट बनवायला तुम्ही वापरू शकता। तर आता हे वाटणामध्ये थोडंसं पाणी घातलंय मी, आणि आता अगदी बारीक अशी स्मूथ याची पेस्ट बनवलेली आहे। आता इकडे आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल घातल्यानंतर आता मी बारीक कट करून घेतलेले बटाटे घालून घेतले आहे, आणि बटाटे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत मी तेलात परतून घेणार आहे। आपण शिजवले नाहीये बटाटे, तर बटाट्याचे काप करून घेतले होते, ते लगेचच आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। म्हणजे अगदी 20% ते थोडेसे शिजले जातात आणि त्याला असं वरतून लेयर येते, सोनेरी ते चॉकलेटी अशी रंगाची लेयर येते, आणि थोडासा असा बटाटा शिजला जातो। या पद्धतीने असे हे परतून घ्यायचे आपल्याला बटाटे। 1 ते 5 मिनिटासाठी आपण हे तेलामध्ये परतून घेणार आहोत। बटाटे छान परतून झाल्यानंतर त्याचमध्ये आपण वटाणे देखील परतून घेणार आहोत। तर माझ्याकडे फ्रोझन वाटाणे त्यामुळे ते अगदी 5 मिनिटांमध्ये परतून होतात। फ्रेश वाटाणे तुमच्याकडे असेल तर ते देखील 5 मिनिटांमध्ये परतून होतात। तुम्ही हवे ते वाटाणे घेऊ शकता आणि तेलामध्ये अगदी 2 मिनिटांसाठी
परतून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता पूर्ण बटाट्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। अगदी व्यवस्थित असा चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे त्या बटाट्याला सोनेरी रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची लेअर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा बटाटा परतून घ्यायचा आपल्याला। आणि ह्यानंतर आपण बटाटा परतून झाल्यानंतर आणि वटाणा हे दोन्ही परतून झाल्यानंतर 5 मिनिटासाठी परतून झाल्यानंतर ह्याचा स्मोकी फ्लेवर ह्यामुळे तयार होतो। बटाट्याला आणि वटाण्याला, ह्या भाजीला असा स्मोकी फ्लेवर येतो, यासाठी आपण बटाटा आणि वटाणा तेलामध्ये परतून घेतलेला आहे। आता 5 मिनिटानंतर आपण हे संपूर्ण काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये आता मी तेल घालून घेतलेलं होतं आधीच। त्याच तेलामध्ये आता मी मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची, आपण आता फोडणी देणार आहोत। यानंतर 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे घातल्यानंतर लगेचच आपण बाकी मसाले घालून घेणार आहोत। 2 तडका मिरच्या घातलेल्या आहेत छान, त्या मी व्यवस्थित परतून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने मोहरी, जिरे आणि तडका 2 मिरच्या घातल्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहे। यानंतर जे काही वाटण मी मिक्सर जार करून घेतलं होतं ते मी 2 चमचे यामध्ये घालून घेतलेलं आहे। हे बघा, ह्या पद्धतीने आणि वाटणाला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचंय। या पद्धतीने संपूर्ण वाटण हे मी तेलामध्ये परतून घेणार आहे। जितकं तुम्ही वाटण छान परतून घ्याल तितकी भाजी चविष्ट लागते। याच मध्ये आता मी काही मसाले घालते आहे। त्यासाठी मी 1 चमचा भरून हळद पावडर घातली आहे आणि कंटिन्युअसली हे वाटण या पद्धतीने स्टर करून घेणार आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे या पद्धतीने आणि अगदी व्यवस्थित असं हे स्टर करून घेणार आहे। आता यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट मी घालून घेतलेली आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची मी घालून घेतलेली आहे आणि अगदी व्यवस्थित असं हे परतून घेणार आहे। आता याचमध्ये वटाणा आणि बटाटा व्यवस्थित असं मिक्सअप करून घ्यायचा आहे। छान प्रकारे वटाणा आणि बटाटा परतून घेतलेला आहे आपण तेलामध्ये, तोच आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत। 2 मिनिटासाठी परतून घेणार आहे। मसाल्याला व्यवस्थित असं छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं हे मसाला बटाटा आणि वटाण्याला लागेल या पद्धतीने मिक्सअप करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं जरी तेल सुटायला लागलं मसाल्याला की लगेचच आपण यासाठी शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला वटाणा, बटाटा आणि मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि यामध्ये कस्तुरी मेथी एक साधारणतः अर्धा बाउल मी घालून घेतली आहे, ती देखील परतून घ्यायची। आता कस्तुरी मेथी घातल्यामुळे भाजीला खूप वेगळी टेस्ट येते, तर कस्तुरी मेथी तुम्ही अवश्य घालायची आहे आणि तिचं प्रमाण देखील बटाट्याप्रमाणे जास्त घ्यायचं। तर 3 छोटे बटाटे मी घेतलेले होते म्हणून मी अर्धी वाटी असं हे कस्तुरी मेथी घेतली। जर बटाट्याचं प्रमाण जास्त असेल तर कस्तुरी मेथीचे प्रमाण सुद्धा तुम्ही जास्त घेऊ शकता। तर आता हे घातल्यानंतर यामध्ये थोडंसं आता मी पाणी घालून शिजवून घेणार आहे। तर साधारणतः 1 ग्लासभर पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि आता वटाणा व्यवस्थित शिजेपर्यंत आपण हे व्यवस्थित झाकण ठेवून शिजून घेणार आहोत। मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या भाजीला छान अशी तरी येईल। तर झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला बटाटा आणि वटाण्याची भाजी शिजवून घ्यायची आहे। तर मी झाकण ठेवून साधारणतः 15 मिनिटांसाठी हे व्यवस्थित शिजवून घेत आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत। 15 मिनिटांनंतर स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी यामध्ये घालून घेतलेली आहे। छान प्रकारे ही कोथिंबीर आपण घालून घ्यायची आहे आणि ही पोळी सोबत किंवा तुम्ही भातासोबत सर्व करू शकता। शेवटी मी 1 चमचा भरून बटर घालून घेतला आहे, बटरमुळे ह्या भाजीला अतिशय छान टेस्ट येते। तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला। आणि ही रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ह्या रेसिपीबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दलची कमेंट मला नक्की करा आणि अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मंडळी तुमचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद।